नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहतोय अॅनालायझर. महाराष्ट्रातील साखर उद्योगाला जे काही ग्रहण लागलेलं आहे ते ग्रहण नेमकं लागलंय का आणि कारखाने बंद होतात तरी का, हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. कारखाने बंद होण्यामागे जसं निसर्ग अवलंबून आहे ना, तसा आसमानी सोबत सुलतानी देखील संकट या कारखान्यावरती घोंगावत असतं. म्हणजे केवळ निसर्गामुळे कारखान्यांची दुरावस्था होते असं नाही, तर काही सुलतानी संकट देखील असतात ज्यामुळे कारखाने अगदीच डबघाईला येतात. मी हेच तुम्हाला जरा तपशीलवार समजून सांगणार आहे. हे सांगण्यासाठी तुम्हाला आणखी एक संदर्भ मला द्यायचा आहे. कोणाकडे असेल नसेल मला माहित नाही, पण साधारण 17 मार्च 2003च्या चित्रलेखामध्ये एक लेख लिहून आला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं साखर उद्योगाला मधुमेह. चित्रलेखामधला लेख साखर उद्योगाला मधुमेह नावाचा, आणि तो लिहिला होता सागर राजहंस यांनी. या मधुमेह लेखातलं जर सार आपण तपासला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की 2003 सालीच राजहंस यांनी चित्रलेखाच्या मधून या साखर उद्योगातली गडबड समजावून सांगितलेली होती. जरा नीट आकड्यांच्या पद्धतीनं आपण तपासून घेऊया. हा व्हिडिओ माझी विनंती आहे, ज्यांना ऐकावा वाटतोय ना त्यांनी अगदी शांतपणे नीट आकड्यासहित बघावा, ऐकावा आणि मग निष्कर्षावर यावं. मंडळी, 1250 मेट्रिक टन दैनिक गाळप क्षमतेचा कारखाना उभा करायचा असेल तर त्याचा खर्च दरवर्षी वाढत जातो. हे स्वाभाविक आहे. म्हणजे निर्मितीचा खर्च हा वाढणारा असतो, त्यामुळे त्याच्यात काही वेगळं वाटण्याची गरज नाही. पण इथे एक गंमत आहे, तीच गंमत मला तुम्हाला सांगायची आहे. 1250 मेट्रिक टन दैनिक गाळप क्षमता असलेला कारखाना 1975 साली उभा करायचा असेल तर त्याला खर्च लागत होता 2 करोड रुपये फक्त, निर्मिती मूल्य त्याचं. हाच खर्च 5 वर्षामध्ये म्हणजे 1980 साली वाढून 8 कोटी रुपयांच्या पर्यंत गेला. 5 वर्षामध्ये कारखाना उभारणीचा खर्च 8 कोटी रुपयापर्यंत गेला. 1985 ला म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये हाच खर्च 12 कोटी रुपयांच्या पर्यंत गेला. हाच खर्च 12 कोटी रुपयांच्या पर्यंत गेला. 2 कोटी ते 12 कोटी ही 15 वर्षातली वाढ आहे. आता मला तुम्हाला इथे खरी गंमत सांगायची आहे. 1987-88च्या सुमारास काही कारखाने उभे करण्यासाठी लागलेला खर्च होता, आता जरा आश्चर्य वाटेल, 42 करोड रुपये. मी 87-88 साल सांगतोय. 42 करोड रुपये खर्च झालेला होता. पुढे 2005 साली याच कारखान्याच्या उभारणीचा खर्च हा 20 कोटी रुपयांच्या पर्यंत होता. 75 ला 2 कोटी, 80 ला 8 कोटी, 85 ला 12 कोटी, 2005 ला 20 कोटी. मग 87-88 ला असं काय घडलं होतं की अचानक खर्च 42 कोटी रुपयांच्या पर्यंत गेला होता. म्हणजे या काळात उभारले गेलेले कारखाने हे 42 कोटी रुपयांच्या मध्ये उभारले गेलेले होते. असं काय घडलं होतं की अचानक कारखान्यांचं निर्मिती मूल्य वाढलं. त्या काळात राज्याचे अर्थमंत्री रामराव अधिक होते, ज्यांनी अगदीच आरक्षित फंडातून पैसे काढून या कारखान्यांना पैसे दिलेले होते. अगदीच आरक्षित फंडातून पैसे काढून दिलेले होते. जरा कारखान्याच्या उभारणीचं आर्थिक गणित समजून घ्या. म्हणजे बघा, 87 साली तुम्हाला एवढा 42 कोटी रुपयांचा खर्च का झाला आणि तो कशासाठी झाला असेल लक्षात येईल. या कारखान्यांना वालचंद नगरनी मशिनरी पुरवलेली होती, एक वेगळी माहिती. जरा आर्थिक गणित समजून घेऊया. एक कारखाना उभा करायचा असेल तर कारखान्याच्या एकूण खर्चाच्या 7.5% इतकं भाग भांडवल सभासद शेतकऱ्यांच्याकडून जमा करायचं असतं. म्हणजे साधारणतः 1 कोटी लागणार असतील तर 7.5 लाख रुपये हे शेतकऱ्यांनी द्यायचे असतात. ढोबळ गणित. त्यानंतर 32.5% इतकी रक्कम राज्य सरकार आपलं भाग भांडवल म्हणून देतं आणि राज्य सरकारच्या हमीवर वित्त संस्था 60% पैसे वित्त पुरवठा करतात कर्जाने. 32.5% ही राज्य सरकारकडून घेण्याची जी रक्कम आहे ना, त्यासाठी या सगळ्या कारखान्यांच्या किमती वाढवण्याचा 87 साली प्रयत्न झाला होता का? आणि त्या काळातली कारखाने म्हणूनच महागाईत उभारली गेली आहेत का,
असा प्रश्न आपल्याला पडतो. राज्य सरकारचे पैसे म्हणजे सामान्य माणसांचे पैसे आणि या पैशाला कशा स्वरूपामध्ये कारखान्यांच्याकडं, पुढे कारखान्यांना मशिनरी पुरवणाऱ्या संस्थांच्याकडं आणि तिथून कोणाकडं, म्हणजे मशिनरी पुरवणाऱ्या संस्थेच्या गावाजवळ कोणाचं गाव आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, अजिबात वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांचा सहभाग पुढे कोणकोणत्या प्रकल्पात होता हे वेगळं मी सांगण्याची गरज नाही आहे. म्हणजे 32% राज्य सरकारचे, 32.5%, नुसतं 32% नाही, 32.5% राज्य सरकारचे पैसे मिळवताना या कारखान्याची 87 साली किंमत का वाढली होती हे तुमच्या लक्षात येईल. या कारखान्यांना दिलेले पैसे पुढे वसूल झालेले नाही आहेत आणि 42 कोटी रुपये किंमत का झाली होती याचीच कहाणी चित्रलेखाच्या 17 मार्च 2003च्या अंकात आहे, जो लेख सागर राजहंसी यांनी लिहिलेला आहे. त्या अंकाला कृपया बघून घ्या, कुणाला शक्य असेल तर तपासून बघा. आता गंमत अशी आहे की 2003 साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली होती की यापुढे राज्यामध्ये कोणतेही साखर कारखाने उभे करायचे नाहीत, मंजुरी द्यायची नाही. मी त्यावेळेशी जरा समजून सांगतो. 2004-5चा 3ला निर्णय घेतलाय, सुशील कुमार शिंदे असतील कदाचित त्यावेळेला मुख्यमंत्री. 2003ला निर्णय घेतलाय की राज्याला आता कारखाने उभा करायचे नाहीत, त्याला परवानगी द्यायची नाही. पुढे 2004 आणि 5चा गळीत हंगाम तपासून बघणं आवश्यक आहे. आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होऊन जाईल कारखाने बुडतात कसे. 2004-5च्या गळीत हंगामामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये 45 सहकारी साखर कारखाने होते. त्यापैकी 32 कारखाने बंद होते. एकट्या मराठवाड्यात 45 साखर कारखाने होते, त्यापैकी 2004-5च्या हंगामामध्ये 32 कारखाने बंद होते. 5 कारखान्यांनी नाममात्र गाळप केलेलं होतं आणि केवळ 8 कारखाने हे उत्तम पद्धतीने चाललेले होते. 45 पैकी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात 8च कारखाने चालले होते, बाकी सगळे कारखाने अत्यंत वाईट स्थितीमध्ये होते. 3ला निर्णय घेतला जातोय कारखान्यांना नव्या मंजुरी द्यायची नाही. 4-5ला कारखान्यांच्या गाळपाची अवस्था वाईट होते आहे आणि याच वर्षामध्ये नव्या 7 कारखान्यांना सरकारच्या निर्णयाला फाट्यावर बसवून मंजुरी दिली जाते. ती कारखाने कोणकोणती ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात, ज्याला आता धाराशिव म्हणतात, त्या एकट्या धाराशिव जिल्ह्यामध्ये बाणगंगा, शिवशक्ती आणि भाऊसाहेब अशा 3 कारखान्यांना मंजुरी दिली गेली आणि उभारले गेले. बीड जिल्ह्यामधल्या माजलगाव तालुक्यात छत्रपती सहकारी साखर कारखान्याला मंजुरी दिली गेली आणि उभारला गेला. जालना जिल्ह्यामध्ये टोपे यांचा सागर सहकारी साखर कारखाना उभारला गेला. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये टोकाई साखर कारखाना उभारला गेला. म्हणजे एकट्या मराठवाड्यात केवळ 8 कारखाने चालू असताना, 32 कारखाने बंद असताना नव्यानं 6-7 साखर कारखाने सुरू करण्याची आवश्यकता काय होती? कशासाठी एवढी मोठी रक्कम? आपण 1250 गृहीत धरूया आणि याची रक्कम 25-30 कोटी पर्यंत गृहीत धरूया. 210 कोटी रुपयांची उभारणी, म्हणजे 200-250 कोटी रुपयांचा खर्च कशासाठी केला असेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो. अशा स्वरूपामध्ये अगदीच बिनधास्तपणे त्याला आमदार व्हायचंय का? द्या कारखाना. आमदारकीला पडलाय का? द्या कारखाना. नवीन काही रचना करायची आहे का? द्या कारखाना. अशा स्वरूपामध्ये सरकारी पैशाची भागभांडवल म्हणून अक्षरशः लयलूट केली गेली आहे. असं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यावी लागेल. आता मी तुम्हाला जरा कारखाना बुडण्याची खरी हकीकत, हे तर कळलंच तुम्हाला, आता पुढची हकीकत सांगतो. जरा कारखान्यांची गाळप क्षमता जरा तपासून बघूया आपण आणि राज्यातल्या ऊसाची क्षमता तपासून बघूया. 2005 साली राज्यातल्या 184 साखर कारखान्यांनी 4,60,000 मेट्रिक टन गाळप केलेलं होतं. किती? 4,60,000 मेट्रिक टन गाळप केलेलं होतं. 20 खाजगी सहकारी साखर कारखान्यांनी, प्रतिदिवस आहे हा आकडा, रोज पूर्ण नाही आहे, म्हणजे 184 सहकारी साखर कारखाने 4,60,000 मेट्रिक टन प्रति दिवस याप्रमाणे गाळप करत होते. कोणता 25चा, कोणता 1250चा, कोणता मोठा, असा 4,60,000. साधारण 20 साखर कारखाने, खाजगी साखर कारखाने हे 30,000 मेट्रिक टन प्रति दिवस याप्रमाणे गाळप करत होते. तर
34 कारखाने त्या काळामध्ये प्रोसेसमध्ये होते, ज्यांची क्षमता 60,000 मेट्रिक टन इतक्या गाळप क्षमतेची होती. म्हणजे मंजुरी, उभारणी या प्रोसेसमध्ये ते होते. म्हणजे 238 साखर कारखान्यांची एकूण गाळप क्षमता ही 5,50,000 मेट्रिक टन इतकी होती प्रतिदिवस. राज्यातल्या ऊस उत्पादनाचा विचार केला, म्हणजे जर या सगळ्या साखर कारखान्यांचा हंगाम 170 दिवस चालतो असं गृहीत धरलं, म्हणजे अर्धाच काळापेक्षाही कमी, तर 11,20,00,000 मेट्रिक टन इतका ऊस असणं आवश्यक आहे. याशिवाय गुऱ्हाळ, खांडसरी हे एक वेगळे प्रोसेसिंग युनिट आहेत, ज्यांना साधारणतः 3,50,000 मेट्रिक टन इतका ऊस लागतो. म्हणजे राज्यात जर गाळप करायचं असेल तर 3,50,00,000 मेट्रिक टन ऊस लागतो, गुऱ्हाळ, खांडसरी, बाकी सगळ्या गोष्टीसाठी. राज्यात जर गुऱ्हाळ, खांडसरी सहित साखर कारखाने चालवायचे असतील तर 15 कोटी मेट्रिक टन इतक्या ऊसाची आवश्यकता आहे. हे क्लिअर? आता इतकं कळल्यानंतर जरा पुढचे आकडे तपासून बघूया. 1999-2000 साली राज्यामध्ये सर्वात विक्रमी गाळप झालेलं होतं. 133 साखर कारखान्यांनी मिळून 5,57,00,000 इतकं मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलेलं होतं. 2004-5 साली 184 कारखाने झाले आणि नेमकं गाळप घसरलं, वाईट अवस्था आली कारखान्यांची. 1,94,00,000 इतकंच गाळप झालं. म्हणजे कुठे 5 कोटी आणि कुठे 1 कोटी. कारखान्यांची अवस्था काय झाली असेल बघा. 1999-2000 साली 133 कारखाने होते. 2004-5 साली 184 कारखाने होते. 2003-2004 साली 5,34,00,000 गाळप झालं. परत पुढे ते वाढलं 3-4 साली. मागच्या वेळेस झाली वर्षी कमी होतं, 4-5 ला कमी झालं. 1995-96 ला 5,14,00,000 गाळप झालं होतं. मी तुम्हाला आकडे मुद्दाम इकडचे तिकडचे सांगतोय. 94, 95, 3, 4 आणि खांडसरी बिंडसरी 3 कोटीचा हिशोब धरला तर राज्यामध्ये सरासरी 7 कोटी मेट्रिक टन इतका ऊस उपलब्ध असतो. म्हणजे विक्रमी गाळप 7 कोटी मेट्रिक टन इतका ऊस आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार उपलब्ध आहे. आणि आता 15 कोटी मेट्रिक टनांच्या इतके कारखाने उभे राहत आहेत. 7 कोटी ऊस आहे, 8 कोटी आणायचा कुठून, हा प्रश्न आहे. आणि जेव्हा हा 8 कोटी मेट्रिक टन ऊस मिळणार नाही तेव्हा राज्यातल्या अर्ध्याहून अधिक कारखान्यांना बंद पडावं लागेल, कमी गाळप करावं लागेल, जे कारखान्यांना नुकसानमध्ये पोचवेल. आणि इथेच कारखान्याच्या खऱ्या ऱ्हासाची कहाणी सुरू होते. आणि मग कर्ज बिर्ज हे सगळे विषय, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर एका भागात समजून घेता येणार नाहीये. उदंड झालेले कारखाने, मनमानेल त्या पद्धतीनं दिलेले पैसे, त्या पैशाचा केलेला विनियोग, या सगळ्या गोष्टी या कारखान्याच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेत. आणि याला कोण कारणीभूत आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज उरत नाही. तुम्ही कळण्या इतके सुज्ञ आहात. मला सांगायचा मुद्दा आपल्यापर्यंत पोचला असेल असं गृहीत धरतो आणि थांबतो. विनंती करतो, या स्वरूपाची सगळी माहिती करण्यासाठी अॅनालायझरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.